आतापर्यंत आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे। आजची जी क्लास आहे ती सेकंड क्लास आहे। आजच्या क्लासमध्ये राहिलेले आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत। तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 26 मध्ये विचारलेला आहे, बालचंद्र नेमाडे यांच्या तुकाराम या इंग्रजी ग्रंथाचा हिंदी अनुवाद कोणी केला आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। एक आहे प्रफुल्ल सेलेदार, दुसरा आहे चंद्रकांत बांदिवडेकर, तिसरा आहे चंद्रकांत पाटील आणि चौथा आहे जयप्रकाश सावंत। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चंद्रकांत पाटील। क्वेश्चन नंबर 27 मध्ये विचारलेला आहे, उमा कुलकर्णी यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथांची नावे लिहा। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत। 5 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे डोंगरा एवढा, दुसरा आहे जा ओलांडुनी, सी आहे मिटल्यानंतर आणि डी आहे जो कुमार स्वामी, ई आहे अशी धरतीची माया। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 केवळ बी, ए आणि सी। बी आहे जा ओलांडुनी, ए आहे डोंगरा एवढा आणि सी आहे मिटल्यानंतर। क्वेश्चन नंबर 28 मध्ये विचारलेला आहे, पुढील मत कोणाचे आहे? तौलानिक साहित्य खरे इंग्रजांच्या आधारे वाढायला हवे, त्यांची बैठक उत्तर वसाहतवादीचीच हवी। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। एक आहे निशिकांत मिरजरकर, दुसरा आहे वसंत बापट, तिसरा आहे चंद्रशेखर जहांगीरदार आणि चौथा आहे आनंद पाटील। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 आनंद पाटील। क्वेश्चन नंबर 29 मध्ये विचारलेला आहे, लोकसिद्ध कवी प्रोडक्ट निर्मित व कवी निर्मित पात्र प्रोडक्ट निर्मित असे अर्थाचे 3 प्रकार मानताना मम्मट व विश्वनाथ यांनी कोणास अनुसरले आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। एक आहे हेमचंद्र, दुसरा आहे जगन्नाथ, तिसरा आहे अभिनवगुप्त आणि चौथा आहे आनंदवर्धन। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 आनंदवर्धन। क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे, भाषांतराविषयी सुधाकर मराठे यांची पुढील कोणती विधाने आहेत? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। या 4 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे कवितेच्या भाषांतरात भाषेचे सूक्ष्म विश्लेषण गुंतलेले असते। बी आहे ज्या संस्कृतीत कवितेचे भाषांतर केले जाते त्या संस्कृतीला सोयीस्कर होतील असे काही निर्णय भाषांतरकाला घ्यावे लागतात। सी आहे छायानुवाद नव्या अर्थाची अभिव्यक्ती असते। डी आहे भाषांतराला मूळ कृतीचे सौंदर्य मिळणार नाही आणि ई आहे जेव्हा समतुल्य असे रचनाबद्ध भाषांतराच्या भाषेत उपलब्ध नसतील तेव्हा भाषांतराला नवे रचनाबद्ध तयार करावे लागतील। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सर्वात पहिलं येईल ए कवितेच्या भाषांतरात भाषेचे सूक्ष्म विश्लेषण गुंतलेले असते। त्याच्यानंतर येईल सेकंड बी ज्या संस्कृतीत कवितेचे भाषांतर केले जाते त्या संस्कृतीला सोयीस्कर होतील असे काही निर्णय भाषांतरकाला घ्यावे लागतात आणि शेवटी येईल ई जेव्हा समतुल्य असे रचनाबद्ध भाषांतराच्या भाषेत उपलब्ध नसतील तेव्हा भाषांतरकाराला नवे रचनाबद्ध तयार करावे लागतात। 31 मध्ये विचारलेला आहे, संत पीटरचे पुराण या ग्रंथाचे कर्ते कोण? खाली 4 ग्रंथकार दिलेले आहेत। ए आहे साव मिलेंग, बी आहे फादर स्टीफसन आणि 3rd आहे अंतोनियो द साल्दाज आणि 4 आहे एथियन देवल क्रुवा। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 एथियन देल क्रुवा। क्वेश्चन नंबर 32 मध्ये विचारलेला आहे, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी शोभायात्रा या नाटकाबाबत नाटकाच्या
मलपृष्ठावर कोणते अभिप्राय व्यक्त केले आहेत? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे शोभायात्रातील पात्रे व घटना त्यातील तंत्रामुळे मोकळे भान आणून देतात. बी आहे शोभायात्रा हे आजचे अत्यंत गुणवान नाटक आहे. सी आहे शोभायात्रामध्ये नाते आणि नैतिकतेवरील जहाल प्रतिक्रिया आहे. डी आहे शोभायात्रामध्ये आजकालच्या वास्तवाचा एक विस्तारित ध्वनीसारखा निघत असतो. आणि ई आहे अगदी आज घडलेला आपल्या देशात काय चालले आहे या सर्वांचे प्रतिबिंब शोभायात्रामधल्या घटनांमध्ये पडलेले आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. केवळ बी, डी आणि ई. सर्वात पहिले येईल बी. शोभायात्रा हे आजचे अत्यंत गुणवान नाटक आहे. त्याच्यानंतर येईल डी. शोभायात्रामध्ये आजकालच्या वास्तवाचा एक विस्तारित ध्वनीसारखा निघत असतो. आणि शेवटी येईल ई. अगदी आज घटकेला आपल्या देशात काय चाललेले आहे या सर्वांचे प्रतिबिंब शोभायात्रामधल्या घटनांमध्ये पडलेले आहे. क्वेश्चन नंबर 33 मध्ये विचारलेला आहे संतांची भक्ती सरिता व साहिरांची वीर शृंगार परंपरा, रचना आणि लोकगीते, लोककथांची मौखिक परंपरा यांनी आपली ग्रामीण वाङ्मयीन संस्कृती अजूनही भारलेली आहे. हे मत कोणी मांडले आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे सुधीर रसाळ, दुसरं आहे गौम कुलकर्णी, तिसरं आहे राग जाधव आणि चौथा आहे बाळकृष्ण कवठेकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 राग जाधव. क्वेश्चन नंबर 34 मध्ये विचारलेला आहे खालीलपैकी कोणती मते चंद्रकांत पाटील यांची नाहीत? खाली 5 मते दिलेली आहेत. या 5 मतांपैकी अचूक पर्याय असेल ते आपल्याला निवडायचं आहे. ए आहे कविता हा सूक्ष्म जाणीवांच्या अभिव्यक्तीचा प्रकार आहे. बी आहे कवितेच्या आकृतीबद्ध, लयात्मक, दृश्यात्मक आणि ध्वन्यात्मक अशा तिहेरी विणींचा गोफ असतो. सी आहे कवितेत सामाजिक संदर्भ असतात. डी आहे कविता ही अनेक आवाजी असते. आणि ई आहे कवितेचा प्रवाह भावनेतून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून सौंदर्याकडे होत असतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ ए, बी आणि ई. ए आहे कवितेच्या हा सूक्ष्म जाणीवेंच्या अभिव्यक्तीचा प्रकार आहे. बी आहे कवितेच्या आकृतीबद्ध, लयावर दृश्यात्मक आणि ध्वन्यात्मक असा तिहेरी विणांचा गोफ असतो. आणि शेवटी येईल ई कवितेचा प्रवाह भावनेतून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून सौंदर्याकडे होत असतो. क्वेश्चन नंबर 35 मध्ये विचारलेला आहे अनुवादक आणि त्यांनी अनुवादित केलेल्या साहित्य कृतीचे मूळ ग्रंथ ह्याच्या योग्य जोड्या जोडवा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि 5 अचूक पर्याय असेल तो आपल्याला या ठिकाणी मॅच करायचा आहे. सूची 1 मध्ये अनुवादक आहेत, सूची 2 मध्ये ग्रंथ आहेत. ए आहे व्यंकटेश माडगूळकर, ग्रंथ आहे सिद्धार्थ. बी आहे नागो नागपूरकर आणि सेकंड मध्ये आहे गार्डनर. सी आहे अमोल पालेकर, ग्रंथ आहे दी सेंडोज फ्रॉम लद्दाख. आणि डी आहे त्र्यवी सरदेशमुख, चौथा आहे वल्लभपुरी दंतकथा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. अनुवादक ए मध्ये व्यंकटेश माडगूळकरांचे येईल 3रं द सेंडोज फ्रॉम लद्दाख. बीचे येईल 2रं नागो नागपूरकर गार्डनर. सी आहे अमोल पालेकर, अमोल पालेकरचे येईल 4थं वल्लभपुरी दंतकथा. आणि डी आहे त्र्यवी सरदेशमुख, सरदेशमुखचे येईल सिद्धार्थ. क्वेश्चन नंबर 36 मध्ये विचारलेला आहे शाहिरी काव्याबाबत विविध अभ्यासकांची पुढील मते. ती ज्या ग्रंथात समाविष्ट आहेत
त्या ग्रंथांच्या लेखन क्रमानुसार कालानुक्रमे लावा किंवा लिहा। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, 5 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे, साहेरी ही संज्ञा जरी मुसलमानी संपर्कातून उचललेली असली तरीही विशिष्ट कवन सरणी हाताळणारे लोककवी यादव काळापूर्वीपासून या मराठी भूमीत वावरताना दिसतात। राची ढेरे। बी आहे, पोवाडा आणि लावणी हा भारुड आणि गवळण यांच्या अनुक्रमे विकास आहे। श्री र कुलकर्णी। सी आहे, तमासा आणि त्या अनुषंगाने उत्पन्न झालेले साहेरी वाङ्मय या गोष्टी आपण परकीयापासून घेतलेल्या नसून साहेरी वाङ्मयाची बीजे काष्ट पांचालिका दशावतार या लोकप्रकारात आहेत। वि कृ जोशी। डी आहे, मराठींच्या चालीरीती, मराठ्यांची गुणदोष, मराठ्यांचा इतिहास यांच्याशी साहेरी वाङ्मयाचे तादात्म्य झालेले आहे। श्री म वर्दे। ई आहे, महाराष्ट्रात वृक्षता, खिन्नता, कंगालपणा व भयापणा मावळून कवीच्या भोवतालची समाजस्थिती पलटली। जे कवी त्यांच्या वृत्तीवर रंगलेपणांची छट्टा चढवावी हे स्वाभाविक नव्हे काय? वाकृ भावे। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3। सर्वात पहिलं येईल सी, तमासा आणि त्या अनुषंगाने उत्पन्न झालेले साहेरी वाङ्मय या गोष्टी आपण परकीयापासून घेतलेल्या नसून साहेरी वाङ्मयांची बीजे काष्टचालिका दशावतार या लोकप्रकारात आहेत। वि कृ जोशी। सेकंड असेल ए, साहेरी ही संज्ञा जरी मुसलमानी संपर्कातून उचललेली असली तरीही विशिष्ट कवन सरणी हाताळणारे लोककवी यादव काळापासून या मराठी भूमीत वारंवारताना दिसतात। राची ढेरे। थर्ड असेल ई। ई आहे, महाराष्ट्रात वृक्षता, खिन्नता, कंगालपणा व भयपणा मावळून कवींच्या भोवतालची समाजस्थिती पालटली। जे कवी त्यांच्या वृत्तीवर रंगेलपणाची छट्टा चढावी हे स्वाभाविक नव्हे काय? वाकृ भावे। चौथा आहे डी, मराठ्यांच्या चालीरीती, मराठ्यांचे गुणदोष, मराठ्यांचा इतिहास यांच्याशी साहेरी वाङ्मयाचे तादात्म्य झालेले आहे। श्री म वर्दे। आणि शेवटी येईल बी। बी आहे, पोवाडा आणि लावणी हा भारुड आणि गवळण यांची अनुक्रमे विकास आहे। श्री र कुलकर्णी। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3। क्वेश्चन नंबर 37 मध्ये विचारलेला आहे, मराठीतील अंत्य अ हा अनुच्चारित की अपूर्णोच्चारित असा प्रश्न उपस्थित करून आपला कौल अपूर्णोच्चारितच्या बाजूने कोणी दिला? खाली 4 ऑप्शन आहेत। एक आहे अशोक केळकर, दुसरा आहे मोरो केशव दामले, तिसरा आहे विश्वनाथ खेरे आणि चौथा आहे श्री न गजेंद्रगड। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 मोरो केशव दामले। क्वेश्चन नंबर 38 मध्ये विचारलेला आहे, नामदेव ढसडांची कविता दलितांच्या कवितापेक्षा अंतबाह्य निराळी आहे। मर्ढेकरांच्या कवितेने जसे रूढ अभिरुचीला हादरे दिले तसेच ढसडांची कविता सर्वसामान्य वाचकाला विशेषतः पांढरपेशा वाचकाला चक्रावून टाकणारी आहे। हे मत कोणाचे आहे? खाली 4 ऑप्शन आहेत। एक आहे शरणकुमार लिंबाडे, दुसरा आहे वासुदेव मुलाटे, तिसरा आहे राघव जाधव आणि चौथा आहे बालचंद्र फडके। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 बालचंद्र फडके। क्वेश्चन नंबर 39 मध्ये विचारलेला आहे, पावसाळ्यात आभाळात ढगांचा पिसारा फुलतो या वाक्यातील अधोरेखित शब्दांचे व्याकरण चालवा। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहे। या 4 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। हे आहे
मूळ शब्द पावसाळा, नाम सामान्य नाम, पुल्लिंग चतुर्थी एकवचन, चतुर्थीचा कार्यकार्थ एकवचन। बी आहे मूळ शब्द पावसाळा, नाम सामान्य नाम, पुल्लिंगी सप्तमी एकवचन, सप्तमीचा कार्यकार्थ एकवचन। सी आहे शब्द ढग, नाम शब्दनाम, पुल्लिंग पष्टी, अनेकवचनी पष्टींचा उपपदार्थ, संबंध वाक्यातील पिसारा या शब्दांची अन्वित। डी आहे मूळ शब्द ढग, नाम अतिसामान्य, पुल्लिंगी सप्तमी, अनेकवचनी सप्तमीचा उपपदार्थ शब्द, वाक्यातील पिसारा शब्दाची अन्वित। ई आहे मूळ धातू फूल क्रियापद, फुलणे अकर्म क्रियापद, करणरूप क्रियापदाचा अर्थ स्वार्थ साधा वर्तमान काळ, पुल्लिंगी अकर्म कर्तरी प्रयोग। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, बी, सी आणि ई। बी आहे मूळ शब्द पावसाळा, नाम सामान्य नाम, पुल्लिंगी सप्तमी एकवचन, सप्तमीचा कार्यकार्थ एकवचन। त्याच्यानंतर येईल सी मूळ शब्द ढग, नाम सर्व सामान्य नाम, पुल्लिंगी पष्टी, अनेकवचनी पष्टीचा उपपदार्थ शब्द संबंध, वाक्यातील पिसारा या शब्दांची अन्वित। आणि शेवटी येईल ई मूळ धातू फूल क्रियापद फुलणे अकर्म क्रियापद, करणरूप क्रियापदाचा अर्थ स्वार्थ साधा वर्तमान काळ, पुल्लिंगी अकर्म कर्तरी प्रयोग। क्वेश्चन नंबर 40 मध्ये विचारलेला आहे साम मनोहर यांच्या कड कादंबरीचे स्वरूप अधिकथात्मक मेटाफिक्शन्स आहे असे कोणी म्हटले आहे। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। एक आहे विलास खोले, दुसरा आहे अविनाश सप्रे, तिसरा आहे वसंत आबाजी ढाके आणि चौथा आहे चंद्रकांत पाटील। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चंद्रकांत पाटील। क्वेश्चन नंबर 41 मध्ये विचारलेला आहे व्यंगार्थ प्रत्येकालाच कळेल असे नाही, तो समजवयास योग्यता हवी। व्यंगार्थ प्रतिभावंतांनाच कळू शकतो। ही गोष्ट स्पष्ट करताना प्रतिभाजूस ही संकल्पना कोणी वापरली आहे। खाली 4 ऑप्शन आहेत आणि 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे मम्मट, दुसरा आहे रुद्रट, तिसरा आहे आनंदवर्धन आणि चौथा आहे राजशेखर। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 मम्मट इट्स अ करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 42 मध्ये विचारलेला आहे विद्रोहाच्या संकल्पनाच्या बुडाशी पीडक आणि पीडित यांचे द्वंद्व असते। ते पीडक आणि पीडित या दोघांना अंतिम विश्लेषणात परस्पर पोषक ठरते असे मत कोणी मांडले। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे राघव जाधव, दुसरा आहे मेपू रेंगे, तिसरा आहे म.भी. चिटणीस आणि चौथा आहे बालचंद्र फडके। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 राघव जाधव। क्वेश्चन नंबर 43 मध्ये विचारलेला आहे कवी व काव्यलेखन यांच्या योग्य जोड्या जुळवा। सूची 1 मध्ये कवी दिलेले आहेत, सूची 2 मध्ये काव्यलेखन दिलेले आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। कवी मध्ये ए दिलेला आहे वासुदेव शास्त्री खरे, काव्यलेखन आहे बुद्धिनीती, बी आहे विठ्ठल लेंबे, दुसरा आहे चंद्रिका, सी आहे चंद्रशेखर, तिसरा आहे समुद्र आणि डी आहे ए पा रेदाडकर आणि चौथा आहे मित्रदर्शन। म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 ए आहे वासुदेव शास्त्री खरे, त्याचे येईल 3 समुद्र, बी आहे विठ्ठल लेंभे, त्याचे येईल 4 मित्रदर्शन, सी आहे चंद्रशेखर, चंद्रशेखरचे येईल 2 चंद्रिका
आणि डी आहे ए पा रेदाडकर, त्याच्या येईल फर्स्ट बुद्धिनीती. क्वेश्चन नंबर 44 मध्ये विचारलेला आहे, भाषा आविष्कार, भाषा विज्ञान व भाषिक अभ्यासाविषयी लेख व लेखक यांच्या योग्य जोड्या जुडवा. सूची 1 मध्ये लेख दिलेले आहेत, सूची 2 मध्ये लेखक दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे मराठी कवितेची भाषा 1969. 1 मध्ये आहे यशवंत कडमरकर. बी आहे मराठीचे श्रवण प्रत्यय लेखन 1978. दुसरं आहे मिलिंद स मालसे. सी आहे मराठी लघुकथेतील निवेदन तंत्र एक टिपण 1979. तिसरं आहे अशोक रा केडकर. आणि डी आहे भाषिक चुका व त्यांचे विश्लेषण 1990. चौथा आहे अग मरगुडकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. हे आहे मराठी कवितेची भाषा 1969, ते त्याचं येईल चौथं अग मगरुडकर. बी आहे मराठीचे श्रवण प्रत्यय लेखन 1978, त्याचे येईल तिसरं अशोक रारा केडकर. सी आहे मराठी लघुकथेतील निवेदन तंत्र एक टिपण 1979, त्याचे येईल फर्स्ट यशवंत कडमरकर. आणि डी आहे भाषिक चुका व त्यांचे विश्लेषण 1990, त्याचे येईल सेकंड मिलिंद स मालसे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. 45 मध्ये विचारलेला आहे, पुढील ग्रंथांच्या प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि 5 4 ऑप्शन आहेत. ते 4 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे भाषांतर मीमांसा, संपादक कल्याण काळे, अंजली सोमन. बी आहे तोलनिक साहित्य, निशिकांत मिरजरकर. सी आहे तोलनिक साहित्याभ्यास, वसंत बापट. डी आहे तोलनिक साहित्य, नवे सिद्धांत आणि उपयोजन, डॉक्टर आनंद पाटील. आणि ई आहे तोलनिक साहित्याभ्यास, तत्वे आणि दिशा, डॉक्टर चंद्रशेखर जहांगीरदार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. सर्वात पहिले येईल सी तोलनिक साहित्याभ्यास, वसंत बापट. त्याच्यानंतर येईल ई तोलनिक साहित्य अभ्यास, तत्वे आणि दिशा, डॉक्टर चंद्रशेखर जहांगीरदार. त्याच्यानंतर येईल ए भाषांतर मीमांसा, संपादक कल्याण काळे, अंजली सोमन. आणि त्याच्यानंतर येईल डी तोलनिक साहित्य, नवे सिद्धांत आणि उपयोजन, डॉक्टर आनंद पाटील. आणि शेवटी येईल बी तोलनिक साहित्य, निशिकांत मिरजरकर. क्वेश्चन नंबर 46 मध्ये विचारलेला आहे, गोम कुलकर्णी यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन या प्रकल्पासाठी क्रमबद्ध कोणत्या खंडांचा विचार केला आहे. खाली 5 खंड दिलेले आहेत. ए आहे प्रादेशिक खंड, बी आहे शासन खंड, सी आहे चळवळ खंड, डी आहे प्रारंभ खंड आणि ई आहे संस्कृती खंड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ए आहे प्रादेशिक खंड, बी आहे शासन खंड आणि डी आहे प्रारंभ खंड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 47 मध्ये विचारलेला आहे, गायत्री चक्रवर्ती स्पीक वॉक यांच्या मते खाली 5 स्टेटमेंट दिलेले आहेत. ए आहे व्यक्तींचे व्यक्तित्व गुंतागुंतींच्या गोष्टीवर अवलंबून असते, त्यातील काही गोष्टींच्या आधारे त्या व्यक्तींच्या व्यक्तित्वाची ओळख करता येऊ शकते. बी आहे व्यक्ती ही मुळातच एक विशाल आणि विखंडित जाडी असते. सी आहे वसाहतवादी व्यक्तीच वसाहतवादाबद्दल लिहू शकतात. डी आहे भारतीय वास्तव जगण्यासाठी स्थानिक सिद्धांत आणि विशिष्ट ज्ञानमीमांसाची
गरज असण्याची आवश्यकता नाही. ई आहे पाश्चात्य वसाहतवादीचा सिद्धांत भारतीय संस्कृतीला लागू होत नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, केवळ बी, डी आणि ई. बी आहे व्यक्ती ही मुळातच एक विशाल आणि विखंडित जाडी असते. डी आहे भारतीय वास्तव्य जगण्यासाठी स्थानिक सिद्धांत आणि विशिष्ट ज्ञानमीमांसेची गरज असण्याची आवश्यकता नाही. ई आहे पाश्चात्य वसाहतीवादाचा सिद्धांत भारतीय संस्कृतीला लागू होत नाही. क्वेश्चन नंबर 48 मध्ये विचारलेला आहे, गिधाडे या नाटकातील व्यक्तिरेखा आणि त्यांचे संवाद यांच्या योग्य जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये गिधाडे मधील व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत. सूची 2 मध्ये व्यक्तिरेखांचे संवाद दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, ते मॅच करायचे. ए आहे माणिक. सेकंड मध्ये फर्स्ट आहे ह्या टायमाला सावज पण बऱ्याचपैकी हेरलंय तिनं. बी आहे उमाकांत. सेकंड आहे या वयात आपलं हक्काचं माणूस भेटलं माणसाला म्हणजे बरं असतं. सी आहे रमाकांत. तिसरं आहे ते मला कशाला सांगता वेताळाला सटवाई साक्षी. डी आहे रमा. चौथा आहे साला आय फील लाईक अ बीच. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ए आहे माणिक, त्याचे येईल तिसरं ते मला कसाला सांगता वेताळाला सटवाई साक्षी. बी आहे उमाकांत. उमाकांतचे येईल फर्स्ट ह्या टायमाला सावज पण बऱ्याचपैकी हरले तिनं. सी आहे रमाकांत. रमाकांतचे येईल चौथं साला आय फील लाईक अ बीच. आणि डी आहे रमा, त्याचे येईल दुसरं या वयात आपलं हक्काचं माणूस भेटलं माणसाला म्हणजे बरं असतं. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. 9 मध्ये विचारलेला आहे, लोकसाहित्य अभ्यासांचे संप्रदाय आणि पुरस्कर्ते यांच्या अचूक जोड्या लावा. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे कार्यवंती संप्रदाय. फर्स्ट आहे जेक्रॉन. बी आहे ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय. सेकंड आहे अड्युलेग. सी आहे मानवशास्त्री संप्रदाय. थर्ड आहे बानियर. डी आहे भ्रांत कल्पनावादी संप्रदाय. 4 आहे डॉक्टर बॅन्सिलो मेलनॉस्की. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ए आहे कार्यवंती संप्रदाय, त्याचे चौथं डॉक्टर बॅन्सिलो मेलनॉस्की. बी आहे ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय, त्याचे फर्स्ट जेक्रॉन. सी आहे मानवशास्त्रीय संप्रदाय, त्याचे सेकंड अड्युलेग. आणि डी आहे भ्रांत कल्पनावादी संप्रदाय, त्याचे येईल थर्ड बानियर. म्हणून क्वेश्चन नंबर 50 मध्ये विचारलेला आहे, पुढील भाषाकोश प्रकाशन वर्षानुसार क्रमाने लावा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 अचूक पर्याय असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे महाराष्ट्र भाषेचा कोश. बी आहे मॉल्सवर्थचा कोश. सी आहे रॉबर्ट ड्रमडनचा कोश. डी आहे वेन्स कॅन्डिडीचा कोश. ई आहे ग्रिडॉन हॅन्सीचा कोर्स. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. सर्वात पहिले येईल सी रॉबर्ट ड्रमडनचा कोर्स. शेवटी येईल ई ग्रिडॉन हॅन्सीचा कोर्स. त्याच्यानंतर येईल डी वेन्स कॅनेडिसचा कोर्स. त्याच्यानंतर येईल ए महाराष्ट्र भाषेचा कोर्स. आणि शेवटी येईल बी मॉल्सवर्थचा कोर्स. तर आजच्या क्लासमध्ये आपण एकूण 25 क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत. मागच्या क्लासमध्ये 25 क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत. एकूण आपण 15 क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत. राहिलेले दुसरे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये सॉल्व्ह करणार आहोत.